सांगलीच्या पलूसमध्ये कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। या संमेलनादरम्यान कथा कथन आणि कवी संमेलनाचं आयोजन होतं। अनेक कवींनी बहारदार कवितांनी उपस्थितांची मन जिंकली आहेत। समर्थ साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि परिवर्तनवादी संघटनांनी या संमेलनाचं आयोजन केलं होतं। चंद्रपूर शहरात क्षुल्लक वादातून घरासमोरील 2 दुचाकी पेटवण्यात आल्यात। या प्रकरणी दुचाकी मालकानं अमित बैरागी या तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय। कौटुंबिक वादातून तरुणांनी दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या, यात दुचाकी जळून खाक झाल्या। येवल्यात कापडाच्या दुकानात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात राबवण्यात आलेल्या 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत 40,471 क्षयरुग्ण सापडलेत। क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आणि 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली होती। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साफसफाई सुरू होती। यामध्ये एकूण 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आणि यात एकूण 158 टन राडारोडा, 35 टन कचरा आणि 25 टन अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। म्हाडाच्या नाशिकमधील 502 घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो। एकूण 502 घरांसाठी केवळ 1025 अर्ज प्राप्त झालेत। दरम्यान सोडत प्रक्रिया संपली आहे, तरीही सोडतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये, त्यामुळे या अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। पहाडी गोरेगावमधील इमारतींची पाण्याची देयकं म्हाडानं थकवलीत। अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची पाण्याची 35 लाखांची देयकं थकवलेली आहेत, तर 20 लाख रुपयांचे वीज बिलही थकवले। त्यामुळे म्हाडानं तातडीने थकबाकी भरावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावातील जमिनीचा तिढा 10 वर्षांनंतरही सुटलेला नाहीये। पालिकेने या जमिनीसाठी 10 कोटी रुपये दिलेत। गेल्या 10 वर्षात कचरा विल्हेवाटासाठी नवं तंत्रज्ञान आल्यामुळे या जागेची आता गरजही उरली नसल्यानं जागेसाठीचा पाठपुरावा आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। डम्पिंग ग्राउंडवर ज्वालाग्राही मिथेन वायू निर्माण होतो, यामुळे अनेक वेळा पॉकेट फायर म्हणजेच आगी लागतात। या घटना रोखण्यासाठी पालिकेकडून एरोबिक एन्झाईम आधारित जैव संवर्धक वापरले जाते। एन्झाईम आधारित जैव संवर्धकामुळे कचऱ्याचे लवकर विघटन होऊन दुर्गंधी कमी होते, परिणामी आग लागण्याचे प्रमाणही कमी होते। मुंबई महानगरपालिकेकडून पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादेत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे 1.5 कोटी मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा पालिकेनं केलाय। देशातील किमान प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होते। फेब्रुवारी महिन्यात देशात एकूण 1,40,00,000 लोकांनी किमान प्रवास विमान प्रवास केलाय। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा प्रवासी संख्येमध्ये 11.4% वाढ नोंदवली आहे। राज्यात राबवण्यात आलेल्या 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिमेतून 40,471 क्षयरुग्ण सापडलेत। क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात आणि 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली। सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आलेली आहे। यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीने पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय। यापूर्वी रेल्वे स्थानकांवर रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच तिकीट खिडकी होती, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबतच ताटकळत उभं राहावं लागायचं। लोकल ट्रेनच्या मोटरमॅन केबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवर अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढलाय। केबिनची काच आणि कोच बॉडीमधील पोकळी नवीन वॉटर प्रूफिंग तंत्रज्ञानावर आधारलेल्या पदार्थानं भरून काढण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर सोनमर्ग मार्गावर बस आणि टॅक्सीचा अपघात झाला। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झालेत। मृतकांमध्ये महाराष्ट्रातील 3 पर्यटक आणि एका स्थानिक चालकाचा समावेश आहे।